नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्षेत्रफळ आणि परिमिती भूमितीचा पहिल्या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. तर पहिला चॅप्टर एकदम बेसिक राहणार आहे. त्यामध्ये तुम्हाला क्षेत्रफळ काय असतं आणि परिमिती काय असते हे एवढंच फक्त समजून सांगण्यात येणार आहे. तर क्षेत्रफळ म्हणजे कुठलीही एक आकृती घ्या, समजा त्रिकोण घेतला मी, तर ह्याच्या आतमध्ये ह्या 3 लाईनीच्या आतमध्ये जेवढं क्षेत्र आहे त्याचं जे मोजमाप येईल त्याला क्षेत्रफळ म्हणतात. आणि परिमिती काय असते, परिमिती ह्या ज्या 3 लाईन मारलेल्या आहेत म्हणजे इथून एवढी लांबी प्लस इथून एवढी लांबी प्लस इथून एवढी लांबी, ह्या तिघांची जर बेरीज केली ती येते परिमिती. तर परिमिती काही नसून याला काय म्हणतात, याला फक्त लांबी म्हणतात. जेवढं तुम्हाला कुंपण किंवा तार वगैरे काही लागलेलं असेल ती असते परिमिती. नक्की काय ते सांगा, नाही तर माझ्या किडनीत हार्ट अटॅक येईल. आणि क्षेत्रफळ म्हणजे आतमध्ये समज मातीचा भराव करायचा आहे, फडशा बसवायच्या आहेत, अशा प्रकाराला म्हणतात क्षेत्रफळ. ठीक आहे, याला इंग्लिशमध्ये एरिया म्हणतात आणि परिमितीला इंग्लिशमध्ये पेरिमीटर म्हणतात, किंवा जर सर्कलच्या भाषेत घ्यायचं झालं तर सर्कम्फरन्स म्हणतात, सर्कम्फरन्स. ठीक आहे, आता फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं, समजा परिमिती घ्यायची आहे, याची ए साईड ही बी साईड आहे, तर परिमिती काय असते, तिन्ही बाजूंची बेरीज. म्हणजे इथे ए प्लस बी प्लस सी, याची परिमिती काय झाली, ए प्लस बी प्लस सी, ही काय झाली, परिमिती झाली. आणि क्षेत्रफळ विचारलं तर 1/2 पाया गुणिला उंची. आता पाया गुणिला उंची म्हणजे काय, की मी आता हा जर पाया धरला तर इथून एक जर परपेंडिक्युलर टाकला, ह्याच्यावरती लंब जर टाकला, तर ह्याची जर उंची एच असेल तर 1/2 एच गुणिला ह्या पायाची बाजू असते. काटकोन त्रिकोणासाठी ऑलरेडी काय आहे, काटकोन त्रिकोण जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर इथे काय असतो, हा लंब असतो. आणि आपण काय करतो, 1/2 गुणिला पाया बेस गुणिला उंची ए, अशा प्रकारे ह्याचं त्रिकोणाचं काढू शकतो. सेम तसं इक्विलॅटरल ट्रायंगलचं पण असतं, पण ह्याच्यामध्ये परपेंडिक्युलर टाकून तुम्हाला ते फाइंड आउट करावं लागतं की किती आहे. पण ह्याचं काय आहे सूत्र, 3/4 एचा वर्ग. आपण हे सगळे फॉर्म्युले ज्यावेळेस त्रिकोण पाठ घेणार आहोत त्यामध्ये एकदम डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही की हे कसं तुम्ही कुठून आणलं आणि कसं हे केलं. एकदम व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट डिटेलमध्ये सांगणार आहे. तुम्ही माझा त्रिकोणाचा व्हिडिओ येईल नेक्स्ट वीकपर्यंत, तर तो व्हिडिओ नक्की बघा. सध्या मी फक्त तुम्हाला बेसिक शिकवतो आहे. आता परिमिती ह्याची जर म्हटली, फक्त फॉर्म्युला सांगितलं आहे तुम्हाला परिमितीचा, की ह्या तिघांच्या बाजू, आता इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा समभुज त्रिकोणाचे जर परिमिती काढायची झाली तर ए प्लस ए प्लस ए म्हणजेच 3 आहे, हा फॉर्म्युला दिलेला राहतो. पण कसा येतो कोणाला माहिती नाही. पण आता काय आहे, तुमच्या कन्सेप्ट इथे क्लिअर करणं हे गरजेचं आहे. ह्या फक्त ओव्हरव्ह्यू आहे, जास्त डिटेलमध्ये मी शिकवत नाही आहे. ज्यावेळेस त्रिकोणाचा भाग घेईल त्यावेळेस तुम्ही स्वतः म्हणाल की खूप मस्त शिकवलं आहे. त्यानंतर आता बघा, आता हा चौरस आहे, आता ह्याची परिमिती काढायची आहे. परिमिती म्हणजे काय, फक्त बाजूंचा किंवा पेरिमीटर म्हणजे काय, बाजूंची बेरीज. ह्याच्यामध्ये ए प्लस ए प्लस ए प्लस ए म्हणजे 4 वेळेस ए प्लस ए 2 2 प्लस ए 3 प्लस ए 4. आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला असतो की चौरसाची परिमितीचं सूत्र. पोरग फॉर्म्युले पाठ करू करू मेलं तिकडं, त्याच्या किडनीत हार्ट अटॅक येतो. ठीक आहे, त्यानंतर काय होतं की आयात घेतला, समजा आयात जर घेतलं तुम्ही, तर आता तिथे चारही बाजू समान नाही आहे. तर चारू बाजू समान नसल्यामुळे चौरसाचं फॉर्म्युला घेऊया पहिले. फॉर्म्युला काय आहे, ए गुणिला ए. आता जर तुम्ही इथे नीट बघितलं तर हा पण मी तुम्हाला हे जेवढे सगळे फॉर्म्युले आहेत, म्हणजे ए गुणिला ए म्हणजे एचा वर्ग, हा सुद्धा मी ज्यावेळेस चौरस पार्ट घेईल त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार. म्हणजे चौरसामध्ये, चौकोनामध्ये जेवढे प्रकार आहेत, हे समलंब, समभुज आणि समांतरभुज, हे जेवढे प्रकार आहेत त्याचे फॉर्म्युले तुम्हाला कधीच पाठ करायची गरज नाही पडणार. कोणताही फॉर्म्युला असो, तुम्ही पाहिल्याबरोबर भलेही तुम्हाला थोडंसं लेट आठवेल, पण तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही, अशा प्रकारे मी शिकवणार आहे त्याचा. तर तो व्हिडिओ मे बी त्रिकोणाचा व्हिडिओ झाल्यानंतर तुमच्यासाठी उपलब्ध करून देईल मी. तर आता बघा, पहिले आयात काय आहे, सध्या फक्त फॉर्म्युले रट्टे मारून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच म्हणाल की हे मस्त शिकवलं आहे. ठीक आहे, आता इथे परिमिती काढायची मला, समजा आयताची परिमिती काढायची. परिमिती मी काय म्हटलं, परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. एल प्लस बी ह्या 2 बाजू झाल्या, इकडचा एल प्लस एल, तिकडचा बी प्लस बी, म्हणजेच काय येतो, हा एल प्लस एल म्हणजे 2 वेळेस लेंथ म्हणजे लांबी आणि 2 वेळेस ब्रेड्थ म्हणजे रुंदी.
तर हा फॉर्म्युला असा लिहितात 2L + B. पोरग तिकडं कोमा, मला नक्की काय ते सांगा, नाही तर माझ्या किडनीत हार्ट अटॅक येईल. पोराला कळतच नाही कुठून आलं काय झालं. तर ही झाली तुमची परिमिती. क्षेत्रफळ काढायचं झालं तर क्षेत्रफळ आता इथे आपण काय केलं होतं बघा, चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढलं होतं, A गुणिला A. पण कोणता A गुणिला A, तर जिथं काटकोन करणारी भुजा आहे तो A गुणिला A. सेम तसंच काय आहे इथे L गुणिला B, कारण की काटकोन करणाऱ्या भुजा जिथं भेटतात त्या डायरेक्ट इथं असा गुणाकार होतो. पण जर त्रिकोण असेल तर 1/2 लागतो, हाफ पार्ट होतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर हे काय झालं, आयताच्या क्षेत्रफळ झालं. हे आयताचं क्षेत्रफळ हे पूर्ण मी एक्सप्लेन करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सेम तसं समभुज चौकोनाचं ए किती झाला 4A. म्हणजे जर तुम्ही नीट बघितलं तर चौरसाची परिमिती आणि समभुज चौकोन म्हणजे रोम्बसाची परिमिती काय असते, सेम असते. पण एरिया म्हणजे क्षेत्रफळ वेगवेगळं असतं. एरिया सेम नसतो, कारण की ह्याच्यामध्ये काय होतं, डायमीटर येतो. त्याचं मी एक्सप्लेन देईल. ह्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे 1/2 D1 × D2 हा फॉर्म्युला आहे. आणि D1 काय असते, ह्याचे डायमीटर असते, कर्ण असतात. तर हा कर्णाचे गुणाकार असतो. ठीक आहे. तर पॅरलोग्राम म्हणजे काय, सेम तसं आयतासारखं याची काय येणार आहे, समांतरभुज चौकोनाची 2दा L + 2दा B. म्हणजेच 2दा बाहेर काढला तर ही परिमिती येणार आहे. आणि क्षेत्रफळ काढायचं झालं तर लंब करणारी बाजू, लंब म्हणजे काय H गुणिला L + L म्हणजेच 2L, H गुणिला L म्हणजे उंची गुणिला पाया. आता हे L + L का म्हटलं होतं मी ते नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्याचं डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू शकता. समलंब चौकोन सेम तसंच आहे, का आहे H गुणिला, आता हे याच्यामध्ये बघा D + B. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हे एक्सप्लेन करेल मी. तसंच सर्कलचं परिघाचं सूत्र तुम्हाला कळालं की 2πr आहे. पण क्षेत्रफळ काय आहे, क्षेत्रफळ हे आतमधला भाग, व्यापलेला भाग, क्षेत्रफळ काय आहे πr². तसंच वर्तुळाचं, अर्धवर्तुळाचं काय येणार आहे, सर्कम्फरन्स. जर परिघ काढला तर हा 2πr. ही जी बाजू आहे 2πr कोणती बघा, 2πr मध्ये ही जी बाहेरची काढलेली आहे लेंथ टोटल, तर ती लेंथ येते काय, ती लेंथ येते परिमितीमध्ये हा 2πr झाला. प्लस ह्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस सर्कल काढतो आपण, सॉरी 2πr नाही, इथे फक्त πr झाला, πr, कारण की हे अर्ध आहे. तर हे काय होतं, सर्कलामध्ये ही 2πr लेंथ असते, ही परिघाची 2πr लेंथ असते. पण अर्धपरिमितीमध्ये काय होतं, अर्धपरिमितीमध्ये हे जे आहे याची परिमिती किती येते, म्हणजे याची लेंथ किती येते, πr येते. πr प्लस हा रेडियस असतो, म्हणजे याची सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, बाजू ॲड करावं लागेल. म्हणजे πr प्लस हे 2r. हे झालं ह्याचं परिमितीचं सूत्र. हे काय आहे, परिमिती. आणि क्षेत्रफळ काढायचं झालं तर ह्याच्या अर्ध, डायरेक्ट πr² / 2. कारण की क्षेत्र किती व्यापणार आहे, हे जर पूर्ण क्षेत्र व्यापत आहे तर हे अर्ध क्षेत्र व्यापत आहे. पण परिमितीच्या वेळेस काय होत आहे की हा फक्त एवढंच नाही तर एवढी सुद्धा लेंथ त्याची वाढत आहे. अरे नक्की चाललंय काय तुमचं, बस आता, बस झाला आता, डोक्याची पाड मंडई झाली माझ्या आता. बस काय समजा मला आता, बस ही नोकरी सोडावी ना संन्यास घ्यावा अशी वेळ आली माझ्यावर साईडला. ठीक आहे, आता डायरेक्ट गणितावरती जाऊया. काय काय गणितं दिलेले आहेत, कशा प्रकारचे गणितं विचारले जातात. तर त्रिकोणाचे गणितं बघा, 18 सेंटीमीटर पाया आणि 20 सेंटीमीटर उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. तर 1/2 आपल्याला माहिती आहे, पाया दिलेला आहे. सूत्र बघा, क्षेत्रफळाचं सूत्र पहिले, त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिला उंची. 1/2 पाया किती आहे 18 सेंटीमीटर आणि उंची आहे 20 सेंटीमीटर. हा कटला, इथे राहिले 10. 18 गुणिले 10 180, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. सेम तसंच नेक्स्ट जर पाहिलं तर काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटीमीटर आहे.
आता काटकोन त्रिकोण काढायचा आहे. तर हा जर काटकोन त्रिकोण जर तुम्ही समजला, हा जर काटकोन त्रिकोण असेल तर ह्या काटकोन त्रिकोणामध्ये काय आहे, एक बाजू दिली आहे 8 सेंटीमीटर आणि दुसरी दिली किती आहे 10 सेंटीमीटर. तर तिसरी बाजू तुम्हाला काढावं लागणार आहे, कारण की काटकोन त्रिकोणाचं किंवा कुठल्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतो, पाया गुणिला उंची. तर पाया गुणिला उंची, तर हा काय झालेला आहे तुमचा पाया झाला आहे आणि ही काय झाली उंची. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा काय आहे, त्रिकूट आहे. कोणता त्रिकूट आहे, हा त्रिकूट आहे ह्याचा पायथागोरसचा. पायथागोरसच्या त्रिकूटानुसार हा किती असणार आहे, 6 असणार आहे. किंवा ह्याला कसं काढू शकतो आपण, तर कर्णाचा वर्ग, म्हणजे आपण असं समजूया कर्णाचा वर्ग बरोबर किती, तर उंचीचा वर्ग प्लस पायाचा वर्ग. तर आता कर्ण आहे 10, 10चा वर्ग काढला 100, उंची किती आहे 8 सेंटीमीटर, काढली 64 प्लस पायाचा वर्ग. आता तुम्हाला पाया काढायचा आहे, पायाचा वर्ग बरोबर किती, हा 64 इथे प्लसमध्ये आहे तिकडे पाठवला, हा मायनसमध्ये जाईल, -64 किती येतील 36. तर पाया किती येणार आहे, पाया येणार आहे, पायाचा वर्ग आहे हा, तर पाया किती येणार आहे 6. वर्गमुळात जर काढला तर 6 येणार आहे. तर मग 1/2, पाया किती आला 6 आणि उंची आहे 8, बेकबे बेचोक 8, सैनचोक 24. तर किती येणार आहे क्षेत्रफळ त्रिकोणाचं, ह्या काटकोन त्रिकोणाचं, तर 24 येणार आहे. त्यानंतर त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे किती दिलेला आहे, 9, 12, 15 दिलेला आहे. त्रिकोणाची परिमिती विचारलेली आहे. समजा 9, 12 आणि 15 असं दिलेलं आहे. 9, 12 आणि 15 अशा प्रकारचं जर त्रिकोण असेल तर परिमिती काय म्हणतं की यांची बाजूंची फक्त बेरीज. 9 + 12 किती होतात 21, 21 + 15 किती आले 36. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर एक समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 49√3 चौ सेंटीमीटर आहे, तर त्रिकोणाची परिमिती काढा. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय, की ज्याच्या तिन्ही बाजू समान आहेत, म्हणजे ही ए आणि ही ए. आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की क्षेत्रफळ काय आहे समभुज त्रिकोणाचं, √3/4 a वर्ग. आता हे मी नेक्स्ट त्रिकोणाच्या व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त सध्या फॉर्म्युला रट्टा मारा थोड्या वेळासाठी, नाही तर धीर धरा. एक आठवड्यात तुम्हाला अशा प्रकारे सांगणार की तुम्ही डोळे झाकून ह्याचे फॉर्म्युले पाठ नाही करणार, तुम्हाला डायरेक्ट डोक्यातच जाऊन बसतील आणि परत कधीच निघायचे नाहीत ते. ठीक आहे. तर √3/4 गुणिला एचा वर्ग. एचा वर्ग म्हणजे काय, एचा वर्ग आपल्याला दिलेला आहे क्षेत्रफळ किती 49√3. हा √3 कॅन्सल, हा इथे भागाकारात आहे तिकडे पाठवला, हा गुणाकारात जाईल, म्हणजे 49 गुणिला 4 बरोबर एचा वर्ग. आता एचा वर्ग हा 49 म्हणजे किती 7चा वर्ग आणि 4 म्हणजे 2चा वर्ग. तर तुम्ही एचा वर्ग जर ह्या साईडचा वर्ग काढला तर ह्या दोघांचा वर्ग काढा, म्हणजे 7 गुणिला 2 येतील, किती झाले 14. आणि तुम्हाला काय विचारलं आहे, त्रिकोणाची परिमिती विचारलेली आहे. तर हा जर ए बरोबर 14 आला आहे तर हा पण काय होईल 14 प्लस हा पण काय होईल 14. 14 × 14 14 × 28 आणि 14 × 42. ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर चौकोन बघा, एका आयताची लांबी दिलेली आहे 8 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. आता तुम्हाला काही फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे का, बिलकुल पण नाही. लांबी 8 आहे, 6 आहे, 8 आहे, 6 आहे. आयताचं काय आहे स्पेसिफिकेशन म्हणजे वैशिष्ट्य काय आहे की दोन्ही भुजा ज्या आहेत अपोजिट भुजा ह्या काय असतात सेम असतात. तर हे 8 प्लस हे 8 किती होतात 16 प्लस हे 6 प्लस हे 6 किती झाले 12. यांची बेरीज केली तर किती आले 12 आणि 16 28. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर आलं. त्यानंतर एका आयताकृती जागेची लांबी दिलेली आहे 10 आणि रुंदी दिलेली आहे 12. इथे काय होतो त्रिकोणाचा रेक्टँगल म्हणजे काय, ती प्रत्येक बाजू ही 90 डिग्रीची आहे. हा 10 आहे तर ही पण 10 असणार आहे आणि ही अपोजिट 12 असणार आहे. तर काय होईल यांचं क्षेत्रफळ 10 गुणिला लांबी गुणिला रुंदी म्हणजेच किती 10 गुणिला 12 म्हणजे 120 येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित पहा, 6 मीटर लांब व 5 मीटर रुंद अशा खोलीच्या जमिनीवर 20 बाय 20 सेंटीमीटर मापाच्या किती फरशा बसतील.
आता बघा मी तुम्हाला सांगितलं की आतमध्ये जेवढा भाग असतो तो काय असतो, क्षेत्रफळ असतो तुमचा, हा असतो तुमचा क्षेत्रफळ. हे क्षेत्रफळ झालं. आता ही खोली आहे 6 मीटर आणि 5 मीटर लांबीची, ठीक आहे. त्याच्यामध्ये किती आहे, हे मीटरमध्ये आहे आणि तुम्हाला दिले की एखादी टाईल्स आहे जी 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटरची आहे आणि अशा किती टाईल्स बसतील असं दिलेलं आहे. तर हा क्षेत्र किती आहे हे तुम्हाला पहिले काढावं लागेल. तर 5 गुणिला 6, कारण की आयताचं क्षेत्रफळ काय आहे, ही आयत असणार आहे, खोली म्हणजे आयताचं क्षेत्रफळ 5 गुणिला 6. आता ह्या क्षेत्रफळामध्ये ह्या क्षेत्रफळाच्या 20 हे टोटल क्षेत्रफळ झालं. आता हे जर क्षेत्रफळ तुम्ही बघितलं तर हे काय आहे, 5 गुणिला 6 हे काय आहे, मीटरमध्ये आहे आणि फरशाचं जे क्षेत्रफळ दिलेलं आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे, ठीक आहे. तर ह्या मीटरला तुम्ही पहिले सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. गुणिला किती टाईल्स बसतील म्हणून गुणिला n करायचं, की आपण समजायचं की n टाईल्स बसल्या किंवा x टाईल्स बसल्या. किती टाईल्स बसल्या, x टाईल्स बसल्या, म्हणजे किती बसतील आपल्याला माहिती नाही. तर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 5 गुणिला 100 गुणिला 6 गुणिला 100 बरोबर किती, तर 20 गुणिला 20 गुणिला x. तर हा x जशाला तसा ठेवला, हा 5 गुणिला 100 गुणिला 6 गुणिला 100. आता इथे काय होतं, हे गुणाकारामध्ये होता, तिकडे पाठवलं हे भागाकारात जाईल. 20 गुणिला 20, इथे याने भाग देऊ, 20 पंचे 100, 20 पंचे 100, 5 एक 5, 5 5 25 आणि 5 गुणिला 25 गुणिला 5 125, 125 गुणिला 6 सैन 5 30, हातचाला 1 सॉरी हातच्याले 3, सैन 12 आणि 3 15, हातचाला 1, 6 1 6 आणि 1 7, 750 फरशा त्यामध्ये किती बसणार आहे, 750 बसणार आहे. त्यानंतर चौरसाचं बघा, चौरसाची बाजू दिलेली आहे 20 मीटरची. क्षेत्रफळ किती, चौरसाचं आपण क्षेत्रफळ शिकलो आहे की जर बाजू ए असेल आणि ह्याच्यामध्ये 90 डिग्री तयार होत असेल तर याचं क्षेत्रफळ काय असतो, एचा बाजूचा वर्ग, ए गुणिला ए. तर 20 आहे, 20 गुणिला 20 म्हणजे किती येतील, 20 दोन्ही 40 आणि 0 म्हणजे 400. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा, एका चौरसाच्या कर्णाची लांबी दिलेली आहे 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. तर त्याची परिमिती काय. आता जर तुम्ही नीट बघितलं तर हा जर चौरस असेल तर चौरसामध्ये हा काय असतो, कर्ण असतो, आतमधला काय असतो, कर्ण असतो. हा चौरस आहे समजा आणि ह्याच्यामध्ये हे काय असतात, कर्ण असतात. तर ह्या कर्णाला काय आहे, हा जर ए असेल, हा जर ए असेल, हा जर ए असेल तर हा किती असतो, a√2. हा आगाऊ असतो, थोडासा जास्त छान असतो. तर ह्याला काय, का हा a√2 येतो, कारण की आपण पायथागोरसचा थेरम शिकलेला आहे. कर्णाचा वर्ग बरोबर काय असतं, पायाचा वर्ग. आता इथे कर्णाचा वर्ग पायाचा वर्ग प्लस पायाचा वर्ग, कर्ण वर्ग बरोबर किती, तर एचा वर्ग प्लस एचा वर्ग म्हणजे 2a चा वर्ग. आता कर्णचा वर्ग जर काढून टाकला तर हा किती येतो, हा √2 होतो आणि इकडचा एचा वर्ग चालला जातो, इथे फक्त ए राहतो. तर काय होतं की √2 येतो. म्हणजे इथे कर्णाची लांबी दिलेली आहे तुम्हाला 12√2. तर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की ह्याची बाजू किती आहे, 12 आहे. कारण की आपल्याला कळालं की हा 2 फॅक्टर तुम्हाला जिथं दिसला तो डायरेक्ट काढून घ्यायचा आणि ती उरलेली बाजू समजायची, ही 12 ही 12. आता काय विचारलं की त्याची परिमिती किती, तर परिमिती म्हणजे काय, या सगळ्यांची बाजूची बेरीज, 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48. तर किती येणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 48 सेंटीमीटर याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर चौरसाची परिमिती दिलेली आहे 40, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. आता चौरसाचं तुम्हाला माहिती आहे की चारही बाजू काय असतात, समान असतात. तर त्याची परिमिती किती येणार आहे, 4a. तर 4a बरोबर किती दिलेलं आहे, 40. तर a म्हणजे बाजू बरोबर किती असणार आहे,
40 भागीला हा तिथे भागाकारात जाणार आहे, 40 भागीला 4 म्हणजेच किती 10. तर तुम्हाला बाजू भेटली 10. आता त्याचा वर्ग करायचा आहे कारण की त्याचं मला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर a गुणिला a म्हणजेच 10 गुणिला 10 किती येतील 100. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर एका चौरसाकृती शेतीची बाजू दिलेली आहे 200 मीटर. सेम तशाच प्रकारचं आहे, फक्त तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे. पहिले काय आहे, शेताची बाजू दिलेली आहे 200 मीटर. हा बाजू दिली समजा 200 मीटर, म्हणजे ही पण 200 मीटर आहे. तर इथे काय होईल 200 गुणिला 200. आता तुम्हाला म्हटलं आहे की काय आहे तर 6.5 रुपीज प्रति चौरस मीटर या दराने त्या शेतात सपाट करायचं आहे. तुम्हाला जर त्याला कुंपण बिंपण लावायचं असतं तर काय आलं असतं 4A आलं असतं, पण त्याला काय करायचं आहे तुम्हाला सपाट करायचं, म्हणजे याच्या आतमध्ये काय करायचं आहे सरळ करून घ्यायचं आहे, म्हणजे क्षेत्रफळ नीट करायचं आहे. तर तुम्हाला ह्या एरियाने म्हणजे ह्या एरियाला ह्या क्षेत्राला 200 गुणिला 200 म्हणजेच मी म्हणू शकतो की 4 1 2 3 4 4 0 4 वरती 4 0 गुणिला 6.15. आता हा जर शून्य कटला तर हा जो पॉईंट आहे इकडे जातो, हा जर शून्य कटला तर पॉईंट इकडे जातो, म्हणजेच किती राहिले आपल्याकडे 400 गुणिला 615. आता 615 गुणिला 400 हे 2 शून्य जशाल तसे ठेवूया. 15 चोक 60 म्हणजे असं डायरेक्ट पण करू शकतो तुम्ही. 5 चोक 20 हातचे आले 2, 4 1 4 आणि 2 6 आणि 6 चोक 24 म्हणजेच 24 246 000 246 000 ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर वर्तुळाचं दिलेलं आहे की एक गोलकड्याची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. गोलकडा म्हणजे काय की सर्कल आहे, ह्याची काय दिलेली आहे तुम्हाला त्रिज्या दिलेली आहे. किती दिलेली आहे 14 सेंटीमीटर. तर त्या गोलकड्याचे क्षेत्रफळ काढायला सांगितलं, म्हणजे याच्या आतमधली बाजू. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे पाय आर वर्ग. तर पाय आर वर्ग म्हणजे 22/7 गुणिला आर वर्ग 14. आर म्हणजे काय त्रिज्या असते, 14 गुणिला 14 7 1 7 7 2 14. तर याला गुणाकार केला तर 28 गुणिला 22 28 गुणिला 22 8 2 16 हातचा आले 8 4 2 5 56 56 इथे आला 6 5 6 11 हातचा आले 6 616 616 ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं काय आलेलं आहे गोलकड्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे. त्यानंतर एका वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 616 चौरस सेंटीमीटर. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. आता तुम्हाला काय दिलेलं आहे क्षेत्रफळ दिलेलं आहे, सेम उत्तर आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट डोळे झाकून पण 14 मारू शकता. पण तरी पण आपण सॉल्व करूया की वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे किती. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे पाय आर वर्ग. तर पाया म्हणजे 22/7 आर वर्ग म्हणजे आर वर्ग बरोबर बरोबर किती येणार आहे 616. तर आर वर्ग बरोबर 616ला 616 लिहूया. हा इथे 7 भागाकारात आहे, तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल, भागीला हा 22 येईल. तर 22 11 2 22 11 1 11 11 5 55 खाली उरले 6 11 6 66 आणि याला भाग देऊ 28 येतील. आर वर्ग बरोबर 28 गुणिला 7. आता याच्यातून काय करू 7 चोक 28 येतात, ते 4 गुणिला 7 गुणिला 7 हे याला असं स्प्लिट केलं. तर आता हा जो आलेला आहे 4 हा 2चा वर्ग आहे गुणिला 7 गुणिला 7 म्हणजे किती, तर हा झाला 7चा वर्ग आर वर्ग. आर बरोबर किती, तर ह्या दोन्ही साईडचा वर्ग काढून टाका. 2 गुणिला 7 म्हणजे किती येतील 7 2 14. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा. एक घोडा 20 मीटर लांबीच्या दोराने एका ठिकाणी बांधला आहे, जो त्या भागामध्ये चरू शकेल व त्या भागाचे क्षेत्रफळ काढा. त्याच्या आधी एक महत्त्वाची सूचना, आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त 59 रुपयामध्ये फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज अवेलेबल करून देत आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला एकदम स्लोली त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ ह्याच्या सिंगल व्हिडिओज अवेलेबल करून दिल्या जाईल आणि एकदम डिटेलमध्ये त्याच्यामध्ये घेतलं जाईल. तुम्हाला कोणताही पार्ट त्यामध्ये स्किप होणार नाही आणि तुम्ही अशा प्रकारचे त्याला लक्षात ठेवणार. आता सध्या मी थोडंसं फास्ट शिकवत आहे आणि काही गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही आहे, कारण इथे जर जास्त मोठा व्हिडिओ बनवला तेवढे कमी लोक बघतात. तर आपण
सिंगल व्हिडिओ बनवूया जेणेकरून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. फुल चॅप्टर वाईज जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल राहतील फक्त 59 रुपयामध्ये. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त यूट्यूब चॅनलला आम्हाला जॉईन करायचं आहे. त्यामध्ये जॉईन केल्यानंतर तुम्हाला ती फ्री मेंबरशिपवाले म्हणजे फक्त 59 रुपये मेंबरशिपवाले व्हिडिओज तिथे तुम्हाला दिसतील. प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही जर टेलिग्राम ग्रुप आहे आमचा, तुम्हाला जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते मला पाठवू शकता. @गणितच गणित1 असं सर्च करा. त्यामध्ये तुम्हाला मॅथ्सचा ग्रुप भेटेल. त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकतात. ज्यांनी 59 रुपयाची मेंबरशिप घेतलेली आहे त्यांच्यासाठी ही जी ॲडव्हान्स गोष्ट आहे, जे तुम्हाला व्हिडिओजद्वारे तुम्हाला याचं सोल्युशन पाठवण्याचा प्रयत्न केले जातील या ग्रुपवरील. तर तुमचे काही डाऊट्स असतील तर मला पाठवा. एक घोडा 20 मीटर लांबीच्या दोऱ्याने एका ठिकाणी बांधला आहे. तो ज्या भागावरून चरू शकेल त्या भागाचे क्षेत्रफळ. इन शॉर्ट काय सांगितलेलं आहे की समजा एखादं किती मोठं ग्राउंड असू द्या, समजा चौरसाकृती किंवा कसंही ग्राउंड आहे, तुम्हाला काय म्हटलं की घोडा बांधला आहे इथे कुठेतरी आणि त्याला काय झालं आहे की 20 मीटरची दोरी दिली आहे. म्हणजे इथे जर बांधला असेल तर तो 20 मीटर चरू शकतो ह्या साईडला किंवा ह्या साईडला किंवा ह्या साईडला किंवा ह्या साईडला किंवा ह्या साईडला, कोणत्याही साईडला फक्त किती मीटर जाऊ शकतो, तो 20 सेंटीमीटर जाऊ शकतो. म्हणजेच आपण समजू शकतो की हा काय आहे, हा वर्तुळाकार दिशेने जाऊ शकतो आणि ज्याची त्रिज्या काय आहे 20 सेंटीमीटर आहे. मग तुम्हाला काय विचारलं आहे की तो ज्या भागात चरू शकतो त्याचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे काय येणार आहे, म्हणजे आपल्याला मानायचं आहे की आर किंवा रेडियस किंवा त्रिज्या बरोबर काय तर 20 सेंटीमीटर. त्रिज्या बरोबर जर 20 सेंटीमीटर आहे तर आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे, पाय आर वर्ग. तर 22/7 म्हणजे पाया, आर वर्ग म्हणजे 20 गुणिले 20. याचं कॅल्क्युलेशन करा. 1256 ह्याचं उत्तर येईल, 1257 पॉईंट समथिंग, कारण की हे कटत नाही आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, एका सायकलच्या चाकाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. तर चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती मीटर अंतर जाईल असं विचारलेलं आहे. तर आपल्याला आता समज हा चाक दिलेला आहे. आता जर चाकाने एकच फेरी मारली, हा कन्सेप्ट समजून घ्या. जर चाकाने एकच फेरी मारली तर चाक किती अंतर जाणार आहे. समजा मी इथे कट मारला चाकाला, तर एक फेरी मारली तर मी म्हणू शकतो की जर चाक इथून निघाला असा तर एका फेरीमध्ये चाक किती अंतर जाणार आहे, तर एवढं अंतर जाणार आहे एक फेरीला. म्हणजेच किती की ह्याचा परिघ, म्हणजे परिघा एवढा एक चक्कर होणार आहे. अशा त्याला किती चक्रा मारायच्या आहेत, 200 चक्कर मारायच्या आहेत. तर परिघ म्हणजे काय, तर परिघ म्हणजे 2πr. आणि त्याला जर मी जेवढ्या चक्रा मारल्या तर तो काय जाणार आहे, तेवढं अंतर जाऊ शकतो. मग अंतर कसं काढणार की 2πr म्हणजे याचं परिघाचं सूत्र आणि किती चक्रा मारल्या गुणिला किती चाक फिरल्या तर त्याला अंतर जाणार आहे. तर किती आहे, 2 पाया म्हणजे 22/7, आर दिलेली आहे, त्रिज्या दिलेली आहे तुम्हाला 14 सेंटीमीटर आणि फेऱ्या मारलेल्या आहेत त्याने 200. आता याला सॉल्व करूया. 7 1 7, 7 2 14, बेकबे 2 4, बेत्रिक बेकबे 2 4 आणि 4 2 8, म्हणजे इथे 800 झालं गुणिला 22. आणि याला परत गुणूया 16, हे 2 शून्य जशाल तसे, 8 2 16, हातचा आला 8 2 16 आणि 17, म्हणजे 176 सेंटीमीटर एवढं सेंटीमीटर अंतर जाईल. पण आता ऑप्शन काय आहे बघा, ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला मीटरमध्ये. तर 1 मीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर असतं. तर भागीला तुम्हाला काय करावं लागेल, सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100ने भाग द्यावा लागेल. तर किती येणार आहे, 176 मीटर. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा. 335 मीटर व्यासाच्या वर्तुळाकार कुस्त्यांच्या आखाड्याभोवती कुंपण तयार करण्यासाठी किती लांबीचा दोरा लागेल. म्हणजे आता सेम तसंच आहे की हा समजा कुस्तीचा आखाडा आहे, त्याचं व्यास किती आहे. व्यास म्हणजे काय, ही लाईन ते ही लाईन, म्हणजे केंद्रातून जर एखादा बिंदू जात असेल तर ही लाईन ते ही लाईन काय होणार आहे, तुमचा
व्यास होणार आहे. आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ज्या डिटेलमध्ये आपण फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज घेणार आहोत. हा फक्त मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देत आहे जॉमेट्रीचा. आपण ज्यावेळेस चॅप्टर वाईज व्हिडिओज घेणार आहोत तर त्यावेळेस तुम्हाला एक एक कन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर हा व्यास आहे. तर व्यास एवढा आहे. तर आपण काय करतो, त्रिज्या आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की परीघ कुंपण घालायचं आहे म्हणजे काय की परीघ करायचं आहे त्याला. म्हणजेच काय इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर सर्कम्फरन्स पाहिजे तुम्हाला, सर्कम्फरन्स. तर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला माहिती आहे की 2πr. आर म्हणजे काय, त्रिज्या. पण इथे काय दिलं आहे, व्यास दिला आहे. व्यास किती असतो, त्रिज्येचा डबल असतो. व्यास काय असतो, 2 त्रिज्या असतो, 2 गुणिला त्रिज्या. कारण की इथून एवढी त्रिज्या प्लस इथून बरोबर तेवढीच त्रिज्या, म्हणजे 2 वेळेस त्रिज्या असते. तर आता 2 आणि त्रिज्या हे आपल्याला दिलेलं आहे. 2 आणि त्रिज्या म्हणजेच काय, व्यास. म्हणजे व्यास गुणिला पाया असं पण तुम्ही म्हणू शकता. तर व्यास किती दिलेला आहे, 35 गुणिला तुम्हाला काय काढायचं आहे, 22/7. 7 1 7, 7 5 35 आणि 5 गुणिला 22 म्हणजे 110. ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा ओव्हरव्ह्यू घेतला आहे. फक्त तुम्हाला काही गोष्टी नक्कीच ह्याच्यामधल्या कळतील, ह्याची काही शाश्वती नाही. पण ज्यावेळेस आपण आता चॅप्टर वाईज व्हिडिओज घेणार आहोत, म्हणजे जसं त्रिकोण, त्यावेळेस मी शाश्वती देतो तुम्हाला, त्रिकोण चौकोन कुठल्याही प्रकारचं गणित कसंही येऊ, कितीही टफ येऊ, त्यानंतर तुम्हाला ते सुटलंच पाहिजे. या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला नक्कीच कळवा. धन्यवाद.